हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते. मी सीमा. स्वागत आहे माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये. आशा करते की तुम्ही मस्त, स्वस्त आणि आनंदी असाल. तर आता वाजलेले आहेत सकाळचे 8 आणि त्याच्या आधी माझी सकाळ जवळपास 6 वाजता झाली होती. मॉर्निंग वॉक, त्यासोबतच झाडलोट आणि अंघोळ वगैरे करून आता किचनमध्ये आलेली आहे. किचनमध्ये येऊन देखील बरीचशी कामं मी उरकलेली आहेत. भाजी मी धुवून ठेवली होती, पीठ मळून ठेवलं होतं चपातीचं आणि आता ही जी भांडी होती तर आता ही सगळी भांडी मी आता या ट्रॉलीमध्ये पटापट लावून घेते. कारण की कसं आहे 10:30 वाजता माझा क्लास आहे आणि त्याआधी मला जितकी कामं उरकता येतील तितकी मी पटापट कामं उरकून घेणार आहे. तर भाजीला मी धुवून ठेवलं, पाणी नितळत आहे. तोपर्यंत आता इथे हे गव्हाचं जे पीठ ठेवलं आहे ते देखील बऱ्यापैकी आता मुरलेलं आहे. आज वेळ जरा मला कमी पडत आहे त्यामुळे इथे मी चपाती वगैरे न करता फुलके बनवणार आहेत. पीठ छान असं मुरून तयार झालेलं आहे. मस्त मऊ लुसलुशीत गरमागरम फुलके खाण्यासाठी छान वाटतील. तर इथे मी सकाळचा नाश्ता देखील केलेला नाही तर बाजूच्या गॅसवर मी चहा गरम करत ठेवला आणि आता इकडे लगेचच मेथीची भाजी फोडणीला घालून देणार आहे. तर आता मेथीच्या भाजीमध्ये मी साधीच फोडणी घालते. कांदा, लसूण, हिरवी मिरची सोबतच मुगाची डाळ, तुरीची डाळ घातली तर त्यामध्ये मी थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालते. पण आज मी मुगाच्या डाळीमध्ये ही मेथीची भाजी बनवणार आहे. तर इथे तेल घालून घेतलेले आणि इथे सगळंच मी कांदा, लसूण, हिरवी मिरची एकत्रच घालून दिलेलं आहे आणि याला आता छान परतून घेते. आता इथे मेथीची भाजी बऱ्यापैकी मोठी निवडलेली आहे. तर ही मेथीची भाजी बारीक अशी चिरून घेणार आहे. कधी आपल्याला वेळ नसतो ना, तर त्यावेळेस काय करायचं, मोठी-मोठी भाजी अशा प्रकारे निवडून घ्यायची. स्वच्छ धुवून मग आपण अशा प्रकारे बारीक चिरून तिला फोडणीला घालू शकतो. फोडणी तयार झालेली यामध्ये आता ही भाजी घालून घेते. तर मागच्या ब्लॉगमध्ये आपण पाहिलं होतं की नवीन वर्ष येत आहे आणि नवीन वर्षाची सुरुवात स्वच्छ अशा घराने आपण करणार आहोत. तर मागच्या ब्लॉगमध्ये मी माझा बेडरूम स्वच्छ करून घेतला होता. तर आज माझ्या डोक्यामध्ये किचन स्वच्छ करण्याचा विचार आहे. त्यासाठीच हा जो वेळ आहे, मला सकाळी तर काही वेळ मिळणार नाही साफ स्वच्छ करायला, त्यामुळे मी आरामात दुपारी करणार आहे. तर आता इथे मी ना चहा घेतला कपामध्ये आणि आता या मोठ्या डब्यामध्ये केक बनवला होता मी घरी काल. होममेड केक आहे. मस्तपैकी बटर आणि चॉको चिप्स घालून हा केक बनवला होता. मुलांचं खूप लागलं होतं की केक बनव म्हणून. तर घरच्या घरी हा केक बनवला. मस्त असा सॉफ्ट असा स्पॉन्ज तयार झालेला आणि टेस्टी तर जबरदस्त, अगदी बेकरी स्टाईल असा. तर आता इथे मी 2 पीस केकचे खाऊन घेतले आणि थोडासा चहा पिऊन घेतला. कारण की कसं आहे बसून नाश्ता करायला देखील माझ्याकडे वेळ नाही आहे. कारण की कामं लागोपाठ एकापाठोपाठ एक पडलेली आहेत आणि क्लासचा वेळ लवकरच आता सुरू होते. त्यामुळे मी पटकन नाश्ता करून घेणार आहे आणि आता इथे बघा माझा क्लास भरलेला आहे. आता वाजलेले आहेत जवळपास 10:30. 2 ते 2.5 तास हा क्लास आता चालणार आहे. तर आता ही मुलं बघा एक्झाम आलेली आहे सेकंड युनिट आणि मुलं बऱ्यापैकी रिव्हिजन करत आहे. त्यांची आज टेस्ट घेणार आहे. तर मस्त चिमुकली छान अशी लक्ष घालून पाठ करत आहेत. खूप छान वाटतं, समाधान वाटतं त्यांना अशा पद्धतीने अभ्यास करून घेताना, त्यांची रिव्हिजन घेताना. तर आता क्लास झाल्यानंतर इथे मी लगेचच किचनमध्ये आले आणि आता हे जे फुलके मला बनवायचे होते ते गरमागरम फुलके मी बनवून घेते. कारण की चपाती वगैरे करायला मला इतका जास्त काही वेळ नाही आहे. कारण की भरपूर कामं अशी साफसफाईची पडलेली आहेत. तर आज मी विचार केला कुठल्याही परिस्थितीत किचन हे साफ झालंच पाहिजे. तर इथे मी बघा मस्त हे असा हा जो फुलका आहे गॅसवर मी कधीच शेकत नाही. चपाती असो किंवा भाकरी असो तर गरमागरम फुलके हे मी तव्यावरच शेकून घेतले. सगळे फुलके तयार करून झाले आणि आता हा गॅसचा ओटा मला आवरायचा आहे. किचनचा पसारा तुम्ही पाहत असाल, भयंकर असा अस्ताव्यस्त किचन झालेला आहे, पसाऱ्याने भरपूर असा. साफसफाई करायची म्हटली की एकाच दिवशी सगळे रूम आपण साफसफाई करायला काढायचे नाहीत. कारण की एकाच दिवशी सगळी रूम साफसफाई करायला काढली की सगळ्यात पहिलं म्हणजे तो जो उत्साह असतो तो निघून जातो. कारण की धूळ आणि कचरा पसारा बघून आपलं डोकं पूर्णपणे कामातून जातं. त्यामुळे कधीही एक रूम करून साफसफाई करायची म्हणजे व्यवस्थित अशी ही कानाकोपऱ्यातून रूम स्वच्छ होते. तर परवाच्या दिवशी मी माझा बेडरूम साफ करून घेतला. आज छान असं किचन साफ करून घेणार आहे. दिवाळीमध्ये
किचनच्या ट्रॉल्या आणि भांडी वगैरे स्वच्छ घासून घेतली होती. त्यामुळे आज माझा विचार आहे की हे जे किचनच्या ट्रॉल्या ज्या बाहेरून पुसून घ्यायच्या आहेत, कॅबिनेट पुसून घ्यायचे आहेत, खिडकी वगैरे जी आहे त्या खिडकीची काच वगैरे व्यवस्थित क्लीन करून घ्यायची, जाळी वगैरे काढून घ्यायची त्याच्यावरची. तर स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर इथे मी आता किचनचा ओटा जो आहे तो आता लागलीच धुवून घेणार आहे. तर थोडंसं लिक्विड सोप मी टाकलं होतं यावरती आणि स्क्रबरने अशा पद्धतीने याला क्लीन करून घेते. कारण की पाण्याने, ओल्या कपड्याने ते पुसत बसण्यापेक्षा जास्त पसारा आणि वेळ होतो त्यामध्ये. त्यामुळे मी लगेचच हा जो ओटा आहे आणि गॅस आहे तो लिक्विड सोपने क्लीन करून घेतला. म्हणजे स्वच्छ कसं किचन लख्ख चकचकीत असं दिसतं. तेलकट वगैरे कुठेही आपल्याला दिसत नाही. तर आता ज्यावेळेस आपण किचनचा ओटा स्वच्छ करतो, गॅस स्वच्छ करतो ना, तर लगेच शेगडीचा हा जो बर्नर आहे त्याच्या आजूबाजूचा स्टीलचा भाग लगेचच स्वच्छ करून घ्यायचा. म्हणजे तिथे तेलकट, काळपट, दूध उतू गेलेलं किंवा चहाचे डाग वगैरे असे दिसत नाही. तर इथे मी गॅस तिरका केला आणि पाणी यावर घालून घेतलं. म्हणजे पाणी बर्नरमध्ये जात नाही आणि तिरका केल्यामुळे पाणी सगळं गॅसवरून निथळून जातं. तर आता हे सगळं गॅसचा ओटा मी स्वच्छ करून घेतलाय, धुवूनच घेतेय आणि मग नंतर ओल्या कपड्याने गॅस जो आहे तो वरतून पुसून घेणार आहे पुन्हा एकदा. नवीन वर्षाचं स्वागत आपण स्वच्छ घराने तर करणार आहोत. आपल्या आहारामध्ये भरपूर असा बदल आपल्याला करून घ्यायचा आहे. हेल्दी खायचंय. बाहेरचं जास्त स्ट्रीट फूड वगैरे खायचं नाहीये. आणि इतकं जर आपण स्वच्छ घर, स्वच्छ आहार आपला जर जपत असू, तर आपलं मन देखील तितकं स्वच्छ आणि हेल्दी असणं गरजेचं आहे. म्हणजे कसं, की जास्त कोणाचा वाईट असा विचार न करता सगळ्यांचं चांगलं होऊ दे किंवा मग सगळेजण आनंदी सुखी राहू दे, इतकाच आपण आपल्या मनामध्ये विचार आणायचा. आपल्या मनामध्ये विचार जितके पॉझिटिव्ह असतील तितके आपली पॉझिटिव्हिटी अवतीभवती आपल्याला जाणवत असते. तर आता अशाच पद्धतीने मी देखील सगळा असाच विचार करून या वर्षाचं स्वागत अशा पद्धतीने करणार आहे. साहजिकच आहे, घर म्हटला, संसार म्हटला की बऱ्याचशा गोष्टी आपल्या अवतीभोवती घडत असतात. काही गोष्टी आपल्याला आनंदाने स्वीकारायच्या असतात आणि काही गोष्टी आपल्या मनाला पटत जरी नसल्या तरी त्या दुर्लक्षित करायच्या असतात आणि मग आपलं आयुष्य कसं आनंदी आणि सुखी होतं. तर किचनचा ओटा साफ झालेला आहे आणि आता सिंकमध्ये भरपूर अशी भांडी पडली होती, तर तिला देखील मी स्वच्छ असं घासून घेणार आहे. तर भांडी मी काय करते, 3-3, 4-4 भांडी घासून लगेचच ती धुवून या बास्केटमध्ये ठेवते. म्हणजे कसा पसारा देखील होत नाही आणि स्वच्छ अशी भांडी निघली जातात. आता ही भांडी बास्केटमध्ये ठेवून पाणी निथळत ठेवणार आहे आणि मग नंतर पुढील काम आपण सुरू करणार आहोत. भांडी वगैरे झाल्यानंतर इथेच किचनच्या ओट्यावर मी भांडी ठेवून घेतली आणि आता ही किचनची जी खिडकी आहे त्यावर बऱ्यापैकी अशी जाळी वगैरे झाली होती. कारण की मी आधीच सांगितलं होतं की भरपूर अशा जाळ्या होतात घरामध्ये. स्पायडर वगैरे भरपूर आल्यामुळे किचनचे ज्या खिडक्या आहेत किंवा मग भिंतीचे कोपरे आहेत भरपूर अशा जाळ्यांनी भरलेले असतात. तर आता माझ्या हातामध्ये जो ब्रश लागला तो मी घेतला आणि त्याने अशा पद्धतीने मी ही जाळी काढून घेते. तर हा साधारणपणे ना मी मेहंदी लावते या ब्रशने, पण असो तोच ब्रश माझ्या हाती मला पटकन सापडला आणि आता ह्या किचनच्या ज्या फ्रेम आहेत खिडकीच्या त्या सगळ्या मी ब्रशने क्लीन करून घेतल्या आणि आता याच्या ज्या फ्रेम आहेत त्या ओल्या कपड्याने पुसून घेणार आहे आणि पुन्हा एकदा स्वच्छ लिक्विड सोपने या फ्रेम आणि काचा पुन्हा एकदा साफ स्वच्छ करून घ्यायच्या आहेत. किचनच्या खिडकीमधून भरपूर अशी धूळ वगैरे येत असते आणि त्यामुळे किचनच्या काचा किंवा इतर कुठल्याही रूमच्या काचा अशा धुळीने आपल्याला भरलेल्या दिसतात. तर अशा वेळेस काय करायचं, ओल्या कपड्याने व्यवस्थित पुसून घ्यायचं. आता ते कसं पुसायचं ते देखील मी तुम्हाला दाखवणार आहे. पण त्याआधी मला इथे किचन कॅबिनेट जे आहेत ते अशा पद्धतीने क्लीन करून घ्यायचेत. तर माझ्याकडे इथे लायझॉल आहे आणि ह्याचा मी स्प्रे करून घेतला आणि एका स्वच्छ कॉटनच्या नॅपकिनने आता हे जे कॅबिनेट आहे ते स्वच्छ अशी पुसून घेणार आहे. लायझॉलचा स्प्रे केल्यानंतर स्वच्छ असे नवीन ट्रॉले जसं की आपण केलेले आहेत कॅबिनेट अशा पद्धतीने स्वच्छ होतात. जर लायझॉल वगैरे नसेल तर त्याऐवजी पाण्यामध्ये थोडासा लिक्विड सोप किंवा मग थोडंसं 2 ते 3 ड्रॉप शॅम्पूचे घालून अशा पद्धतीने किचन कॅबिनेट जर आपण पुसले तर मस्त लख्ख असं नवीन कॅबिनेट आपलं दिसायला लागतं. कारण की कसं आहे, स्वयंपाक करत असताना बऱ्याचदा आपले तेलकट, चिकट, पाण्याचे ओले हात लागत असतात आणि त्याचे जे हँडल आहेत कॅबिनेटचे आणि जे डोअर्स आहेत त्यावरती कुठेतरी आपल्याला डाग पडल्यासारखे दिसतात. तर ते पटकन काढायचं असेल तर अशा पद्धतीने तुम्ही काढू शकता. आता हे सगळं क्लीन करून घेतलेलं आहे. तर माझं जे किचन आहे तर दोन्ही साईडला किचनचा म्हणजे ओटा दिलेला आहे. एक साईडला
किचनच्या ओट्यावरती मी गॅस शेगडी ठेवलेली आणि दुसऱ्या साईडला माझा मिक्सर आणि इतर स्वयंपाक केल्यानंतर जी भांडी असतात स्वयंपाकाची तर ती इथे मी ठेवत असते. तर आता हा दुसरा बाजूचा जो कॅबिनेट आहे तो देखील मी आता असा स्प्रे करून पुसून घेते. पटकन होतं, जास्त काही वेळ लागत नाही. आणि हे जे किचनचे जे कॅबिनेट आहेत ते स्वच्छ करताना आपल्याला एकच काळजी घ्यायची. सॉफ्ट अशा कॉटनच्या कपड्याने पहिला लिक्विड सोप स्प्रे करून घ्यायचा, पाण्यामध्ये मिक्स केलेला असेल तर, आणि अशा प्रकारे सॉफ्ट कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचा. कुठेही आपल्याला त्याला स्क्रबर वगैरे लावायची किंवा घासण्याची आवश्यकता नाहीये. सॉफ्ट कॉटनच्या कपड्याने स्वच्छ असे आपले किचनचे कॅबिनेट निघतात. अतिशय एकही डाग आपल्याला इथे दिसत नाही आणि मस्तपैकी चकाचक असं आपलं किचन काहीच सेकंदामध्ये क्लीन झाल्यासारखं दिसतं. आता खालचे सगळे कॅबिनेट क्लीन केल्यानंतर, ट्रॉल्या क्लीन केल्यानंतर हे जे वरचे कॅबिनेट होते तर ते देखील मी आता बाहेरून अशा पद्धतीने पुसून घेतलेले आहेत. तर आतमध्ये जास्त काही सामान नाहीये, तर डबे वगैरे आहेत आणि ते देखील मी 1 ते 2 महिन्यापूर्वी क्लीन केलं होतं. तर त्यानंतर जर मला वेळ मिळाला तर ते देखील मी स्वच्छ करणार आहे. पण आज मला फक्त बाहेरून जितकं स्वच्छ करता येईल तितकं मी करण्याचा प्रयत्न करणार आहे. याच नॅपकिनला पुन्हा एकदा मी स्वच्छ धुवून घेतलं आणि यावरती थोडंसं लायझॉल जे होतं तर त्याचा अर्धं झाकण मी या नॅपकिनवर टाकलं आणि आता या ज्या किचनच्या काचा ज्या आहेत तर त्या अशा पद्धतीने ओल्या कपड्याने मी पुसून घेतल्या. म्हणजे सगळी धूळ किंवा मग चिकट डाग वगैरे जे काय असेल तर ते सगळं क्लीन होऊन जातं. सोबतच आपल्याला किचनच्या खिडकीच्या ज्या फ्रेम आहेत आणि खिडकीच्या ज्या फ्रेम आहेत त्या लगेचच अशा पद्धतीने पुसून घेतल्या की स्वच्छ अशी आपली खिडकी निघते आणि लख्ख असं आपल्याला दिसायला लागतं. बघायला गेलं तर किचन छोटंसंच दिसतं आपल्याला, पण ते जेव्हा आपण साफ करायला काढतो, तो किचन साफ करण्यासाठी अक्षरशः मला 1.5 ते 2 तास गेले आणि त्यामध्ये मी फक्त किचनचा ओटा, किचनची भिंत, गॅस आणि किचनचे जे कॅबिनेट होते ते स्वच्छ पुसून घेतले. खिडक्या आणि त्याच्या फ्रेम ज्या आहेत त्या पुसून घेतल्या. तर आता इथे किचनच्याच ओट्याच्या बाजूला माझी वॉशिंग मशीन आहे आणि काहीही स्वयंपाक वगैरे जर केला की लगेचच तेलाचे डाग किंवा मग तेल वगैरे असं या मशीनवर उडलेलं दिसतं. तर मग मी काय केलं, लगेचच कोलिनचा जो स्प्रे आहे तो लगेचच या मशीनवरती स्प्रे करून घेतला आणि याच ओल्या नॅपकिनने पुन्हा एकदा ही मशीन व्यवस्थित आतून बाहेरून पुसून घेतली. तुम्हाला दिसत असेल की ती मशीन स्वच्छ अशी त्याची काच दिसत आहे. आणि आता किचनचा जो दुसऱ्या बाजूचा ओटा होता तो देखील पुसून घेतला आणि यावरती जे सामान होतं ते मी आता इकडे एका साईडला लावून घेते. मिक्सर जो होता तो देखील मी पुसून घेतलेला आहे. तर आता इतकं सगळं मी काही दाखवत बसलेली नाही. घराची साफसफाई करत असताना एक गोष्ट मला प्रामुख्याने सांगावीशी वाटते. उगाच साफसफाई करायची म्हणून चिडचिड करत सगळीच साफसफाई करायची म्हणून एकत्र सगळं घर काढायचं नाही साफसफाई करायला. आणि जर आपण एकट्याच साफसफाई करणाऱ्या असू तर ही चूक अजिबातच करायची नाही. रोज आपण एक रूम जरी व्यवस्थित साफ केली किंवा दिवसाआड ही एक रूम जरी आपण साफ केली तरी देखील व्यवस्थित, नीट, स्वच्छ, टापटीप आणि क्रमबद्ध आपली ही रूम स्वच्छ निघते. तर अशा पद्धतीने मी एक बेडरूम परवाच्या दिवशी साफ केला. आज मी किचन साफ करणार आहे आणि पुढच्या नेक्स्ट डेला मी हॉल साफ करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने मी माझं घर प्लॅनिंग करून स्वच्छ करते. चिडचिड करायची अजिबातच आवश्यकता नाही. कारण की कसं आहे, आनंदी मन ठेवून साफसफाई केलं की त्याचं एक मनाला समाधान मिळतं. तर आज संध्याकाळी माझ्याच बिल्डिंगमध्ये राहत असलेल्या डिसोजा फॅमिली यांच्या घरी आम्ही काही महिला मिळून आलेलो आहोत. कारण की क्रिसमस आहे आणि त्यांच्या घरामध्ये खूप छान पद्धतीने सेलिब्रेशन केलं होतं. क्रिसमस ट्री तुम्ही पाहू शकता आणि वरती जीजस ख्रिस्ट जे होते ते देखील आपण स्टॅच्यूला पाहिलेले आहेत. तर या ज्या पहिल्या आहेत त्या आहेत मिसेस डिसोजा आणि आम्ही सगळ्या बिल्डिंगच्या महिला. क्रिसमस ट्री खूप सुंदर पद्धतीने सजवलेला आहे आणि इथे आहे मी बांधणी साडीतली. तर आजच्या दिवशी इतकंच. भेटू पुन्हा नवीन एका इंटरेस्टिंग व्लॉग सहित. तोपर्यंत बाय बाय.